नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी न मिळाल्यामुळे गावोगावी आता बँक अधिकाऱ्यांशी शेतकरी मोठ्या प्रमाणात वाद घालत असून वसुलीसाठी अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींना आता सामोरे जावे लागत आहेत। तर त्या ठिकाणी फुलंब्री तालुक्यामध्ये कर्जदार सभासदांचा बँकेंना कोणता प्रश्न आहे तर पहा, साहेब कर्ज भरतो पण तुम्ही जबाबदारी घेता का, असा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सदस्यांचा प्रश्न बँकेला आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र कर्जमाफी न झाल्याने कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी आणि सोसायटीचे गेट सचिव गावगाव आता फिरत आहे। साहेब कर्जमाफी होणार आहे, तुम्ही कशाला आहे, आम्ही कर्ज भरतो पण तुम्ही जबाबदारी घेता का, असा प्रश्न कर्जदार बँकेच्या अधिकाऱ्यांना करत आहे। तर त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मोठ्या अडचणी आता निर्माण झालेल्या आहेत। तर फुलंब्री तालुक्यामध्ये 92 गावे असून 71 ग्रामपंचायत आहेत। गावागावात विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला जातो। शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे कर्ज वितरित केले जात आहे। त्यामुळे शेतकरी सभासद ही विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु अनेक गावात गेल्यानंतर साहेब तुम्ही कशाला आले, आमची कर्जमाफी होणार आहे, सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे कर्जमाफी होणारच असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करू लागले आहे। परंतु तुमच्या आग्रहाखातीर आम्ही कर्ज भरतो पण माफ झाले तर तुम्ही जबाबदार घेणार का, तुम्ही आम्हाला आमचे भरलेले पैसे परत देणार का, असा सवाल कर्जदार शेतकरी सभासद करू लागलेले आहेत। त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि गट सचिवाला आल्या पावली आपल्या कार्यालयात परतावे लागत आहे। तर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र कर्जमाफी झाली नाही। आम्ही दररोज खेड्यात गावगावात कर्ज वसुलीसाठी जातो, मात्र शेतकरी म्हणतात सरकार माफ करणार आहे कर्ज आणि कर्जमाफी झाली तर तुम्ही जबाबदारी घेता का, अशी आम्हाला विचारणा होत आहे। त्यामुळे कर्ज वसुलीला आता अडचण येत आहे, असं त्या ठिकाणी त्यांचं कोणाचं तर गट सचिवांचं देखील म्हणणं आहे। तर महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी अजित पवारांनी फेटाळून लावली। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, परिणामी पीक कर्ज वसूल करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे। तर त्या ठिकाणी सरकारने सर्व काही हे करून आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर माफी करावी, असं तरी शेतकऱ्यांच्याकडून आता मोठं हे चालू आहे। आणि मला देखील वाटतं का सरकारने एवढं न तोंडावर पडून आता डायरेक्ट कर्जमाफी केली तर तेच सरकारच्या हितासाठी योग्य राहील, अन्यथा काय होईल काय नाही ते सांगता येत नाही। धन्यवाद।